दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वैकुंठवासी श्रीमती अनुसयाबाई किसन थैल अनंतात विलीन झाली आहे। त्यांची दशक्रिया विधी 14 एप्रिल 2026 रोजी चौसाळे तालुका दिंडोरी येथील पांजर तलावाच्या शेजारी करण्यात येणार असल्याची माहिती शोकाकुल धोंडीराम किसन थैल यांनी दिली। वैकुंठवासी अनुसयाबाई थैल यांचे निधन 5 एप्रिल 2026 रोजी झाले होते। स्वतःची इच्छा देहदान करण्याची असल्याने त्यांचा मृतदेह नाशिक येथील मेडिकल कॉलेज यांना सुपूर्द करण्यात आला। वैकुंठवासी अनुसयाबाई थैल ह्या वारकरी असून त्यांनी पंढरपूर येथील पांडुरंगाचे दोनदा महापूजा केल्याचेही शोकाकुल धोंडीराम थैल यांनी सांगितले। त्यांच्या पश्चात शोकाकुल धोंडीराम किसन थैल मुलगा माधव धोंडीराम थैल, नातू घेवर धोंडीराम थैल, नातू रामेश्वर धोंडीराम थैल, नातू नामदेव धोंडीराम थैल, नातू व समस्त थैल परिवार चौसाळे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। मी धोंडीराम किसन थैल, मुक्काम पोस्ट चौसाळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आदिवासी सेवक। आमच्या मातोश्री अनुसयाबाई किसन थैल यांचं तारीख 5/4 रोज रविवार या दिवशी सकाळी निधन झालं। त्यांचं निधनानंतर त्यांची इच्छा होती का माझं देहदान करण्यात यावं आणि म्हणून मेडिकल कॉलेजला त्याप्रमाणे तो देह रविवारीच सुपूर्त केला। त्याच्यानंतर दशक्रिया विधीचा कार्यक्रम तारीख 14 मंगळवारी 14/4 रोजी चौसाळे या ठिकाणी होणार आहे। चौसाळे पाझर तलावाजवळ होणार आहे। आमच्या आईच्या हातून परमेश्वराची चांगल्या प्रकारे भक्ती झाली, पांडुरंगाची भक्ती झाली आणि तिच्या हातून 36 सप्ते घडले। स्वतः सप्ताह करायचं, नाम सप्ताहाचा कार्यक्रम करायची आणि तिने चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवण दिली। त्या शिकवणी तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आजही आम्ही चाललोय आणि म्हणून आमच्या या हातून हे देहदानाचा कार्यक्रम घडला। आईचा देहदानाचा कार्यक्रम घडला, माझाही देहदान केलेला आहे। आईच्या आत्म्याला चिरशांती मिळो हीच आमची थैल कुटुंबियांची परमेश्वराकडे प्रार्थना आहे।